जीवनामध्ये काही असेन्शियल गोल्स आहे आणि ते पोस्टपोन करता येत नाही. तर जे असेन्शियल गोल्स आहे, ज्याच्याशी आपले इमोशन जोडलेले आहे, जे कोणत्याही परिस्थितीत व्हायलाच पाहिजे अशी आपली तळमळ असते, अशा ज्या एसेन्शियल गोल आहेत त्याच्यासाठी गॅरंटेड प्रोव्हिजन हे केलंच पाहिजे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा आहे, आपली मुलगी जी आहे तिने उच्च शिक्षण घ्यावं आणि तिचं करिअर बेस्ट व्हावं, तिचं प्रोफेशन बेस्ट व्हावं ही इच्छा आहे. जसं पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा अच्छा काम करेगा. नो डाऊट बेटा अच्छा काम करेगा, पण त्याच्यासाठी काय लागतं? पाठबळ चांगल्या शिक्षणाचं लागतं, चांगल्या वातावरणाचं लागतं, चांगल्या क्लासचं लागतं, चांगल्या फॉलोअपचं लागलं. तुमचं पर्सनल इंटेन्शन त्याच्यामध्ये राहिला पाहिजे की यार काय चाललं आहे, ह्याचे फ्रेंड्स कोण आहे, हा शाळेत जातो आहे का नाही, क्लासला जातो आहे का नाही, अटेंड करतो आहे का नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर सुरळीत झाल्या तर तुमच्या मनात जे काही त्याला बनवण्याची इच्छा आहे किंवा त्याला जे बनायचं आहे ते निश्चितच साध्य होईल. मग हे जे काही गॅरंटेड गोल्स आहेत त्याच्यासाठी गॅरंटेड प्रोव्हिजन हवी. यदा कदाचित त्या गोलपर्यंत तुम्ही त्याला नेऊ शकले नाही, काही वेगळी घटना झाली, आयुष्य कोणाचाही बांधलेलं नाही आहे, काही घटना अनएक्सपेक्टेड होऊन जातात. मग कुठेतरी त्यालाचं शिक्षण पेंडिंग राहून जातं, कुठेतरी त्याला पैसा नसतो, म्हणून तसं करिअर जे व्हायचं होतं, स्वप्न होतं ते होत नाही. मग जर तुम्ही असाल तर नो डाऊट तो करिअर चांगलाच होईल, पण जर नसाल तर काय. म्हणून एक बॅकअप कंपल्सरी पाहिजे. एज्युकेशन प्लॅन हा घेतलाच पाहिजे. इन केस जर जो प्रपोजर आहे त्याचं जर त्या कालावधीत काही झालं तर प्रीमियम जो आहे तो LIC जमा करते, बोनस देखील त्या पॉलिसीमध्ये LIC जमा करते आणि सगळ्यात मेन जे काही ठरलेली रक्कम आहे मॅच्युरिटीला किंवा जे काही स्पेसिफिक पेआउट्स असेल 18 पासून 23पर्यंत किंवा 18, 20 त्याच्यानंतर 21, 22, 23 जो काही वेगवेगळ्या प्लॅन्समध्ये जे काही जसं त्यांना पे ऑफ मिळणार आहे तसं जर दिलं तर मग गॅरंटेड त्याला कुठेही एज्युकेशनला अडथळा येणार नाही आणि त्याचे जे स्वप्न आहे पूर्ण होतील. तर हा प्लॅन केलाच पाहिजे. दुसरं की यार मुलीसाठी काय करू शकतो? बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले. आज आपण सगळं काही बघूनच लग्न करत असतो, त्याबद्दल वादच नाही. म्हणजे आपण आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ शोधत असतो आणि ती कंपल्सरी सुखात राहील याची आपण आवर्जून काळजी घेतो लग्न करण्यापूर्वी. पण इन केस तिच्या वाढदिवसाला आयुष्यभर तुम्ही जर अशी काही प्रोव्हिजन करून ठेवली का तिला दरवर्षी पैसे मिळत राहील तर तुमची दुवा तर आहे, पण फायनान्शियल बॅकअपची पण दवा आहे. तर ह्यामुळे तिचं आयुष्य एकदम सुखकर राहील. ती जेव्हाही नवऱ्याच्या घरी राहील एक कंपल्सरी तिला एक कॉन्फिडन्स राहील का यार माझ्या अकाउंटला एवढे पैसे आहे आणि हे खर्च मी माझ्या लेवलला करू शकते, मला या खर्चाचा हिशोब कोणाला द्यायचा नाही, हे खर्च मी माझ्या परिवारासाठी माझ्या काही ज्या इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी यूज करू शकते. तर असा काही प्रोव्हिजन तुम्ही तुमच्या लाडकीसाठी जरूर करावं. तिसरं म्हणजे काय यार चाइल्ड मॅरेज म्हणजे काय? तर सगळ्यात मेन म्हणजे लग्नासाठी फार जास्त खर्च लागतो. आताच काही दिवसात एक माझ्या स्टुडंटचं लग्न आहे. आता अशी वाईट परिस्थिती आहे की यार काही दिवसांपूर्वी कुठेतरी एक मेडिकल इमर्जन्सी आली, त्याच्यावर लोन घेतलेलं आहे. काही वर्षांपूर्वी जस्ट मोठ्या भावाचं लग्न झालेलं आहे, त्यावेळेस जुन्याभरचा खर्च लागला आहे. धंद्याची काही परिस्थिती नाही आहे व्यवस्थित. ह्या दुसऱ्या मुलाचं आता लग्न करायचं आहे आणि एकदम काही दिवसातच असं सगळं ठरलं आणि मग विचार करा या एवढ्या कमी वेळेत फायनान्शियल बॅकअप नाही तेव्हा लग्न कसं होणार? कुठून तरी ॲडजस्टमेंट करून लग्न होणार, पण भलेही लग्न झालं तरी तो पैसा आज न उद्या तर द्यायचाच आहे. तर हा जो एकदम तारावरची कसरत झाली की यार अनएक्सपेक्टेडली एकावर एक खर्च होत आहे
अनएक्सपेक्टेडली खर्च होत आहे. मागचे जे खड्डे आहेत ते बुजले गेले नाही आहे. अजून कुठेतरी आपण नवीन करत आहे. तर ठीक आहे, ते एक गोष्ट म्हणजे जसं लग्न आहे त्या एजलाच झालं पाहिजे. मला त्याचं काहीच म्हणणं नाही. मला म्हणायचं काय आहे का हा जो क्रंच आला आहे, हा जो परिवाराला थोडंसं दुसऱ्यांपुढे पैसा मागण्याची परिस्थिती आली किंवा कुठेतरी लोन घेण्याची गरज पडली, ती गरज नाही पडली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मग आपल्याला माहीत आहे आज आपला मुलगा जन्माला आला आहे, यावर्षी त्याचं आपल्याला लग्न करायचं आहे. थोडा थोडा पैसा जर साईडला ठेवला तर किती मस्त होईल. थोडा थोडा पैसा तुम्ही ठेवा, थोडा थोडा पैसा LIC बोनस आणि गॅरंटेड ॲडिशनच्या रूपात तुमच्या त्या पॉलिसीमध्ये ॲड करेल आणि थाटात माटात लग्न करा ना, विदाऊट टेन्शन लग्न करा ना. तुम्हाला हे तर नाही ना टेन्शन राहणार की यार उद्या लग्न झाल्यावर हे 4 लोक येतील तेव्हा पैसे मी कसे ॲडजस्ट करायचे. मग ते फोन नाही उचलायचे, मग ते सांगायचे आज देतो उद्या देतो, तो चेक क्लिअर होणार आहे, ह्या ज्या भानगडी होणार ना ते नाही होणार यार. लग्न थाटात केलं आहे तर थाटात आयुष्य पण जगा ना यार. नेक्स्ट काय आहे की पुष्पा झुकेगा नाही साला. अरे झुकेगा नाही हे एकदम बरोबर आहे, कोणापुढे झुकायचंच नाही आहे, पण ते झुकायचं नाही त्याच्यासाठी बँकेमध्ये पैसे पाहिजे, खिशात पैसे पाहिजे. मग बँकेत आणि खिशात पैसे असेल तरच फायनान्शियल फ्रीडम येईल. म्हणून तुमचं स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग करून ठेवा. रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर कोणाकडे हात पसरवायची गरज नाही. हा जो एकदम जबरदस्त पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य जगले होते, सॅलरी किंवा तुमचा बिझनेसचा इन्कम येत होता, एकदम आयुष्य मस्त लक्झरियस लाईफ तुम्ही जगत होते, शेवटच्या क्षणापर्यंत ती लक्झरियस लाईफ जगायला पाहिजे. आज 4 म्हणजे काल माझे एक क्लायंट आहे, 4 मित्रांबरोबर जाऊन मस्त 4 धामची एक प्रकारची यात्रा झाली. 4 धाम नाही म्हणजे एक आहे की यार जवळपास जो काही आहे तीर्थक्षेत्र, त्यामध्ये एकदम मस्त 4 दिवस ते फिरून आले. एकदम कमी खर्चात STचा म्हणजे एक पास असतो, कुठेही कोणत्याही STमध्ये तुम्ही 4 दिवसासाठी बसू शकतात. तर जवळपास त्यांनी एकदम मस्त पद्धतीत दर्शन केले, कमी बजेटमध्ये दर्शन केले. 66 एज प्लस आहे त्यांचा. तर तुम्ही विचार करा यार, ह्या एजमध्ये मस्त आनंद ते लुटू शकतात, कुठेही पाहिजे ते जाऊ शकतात. मुलाला आज जेव्हाही म्हणजे एक तिच्या मुलासाठी म्हणजे मुलीसाठी शिक्षणासाठी पैसा पाहिजे, म्हणजे नातवांसाठी नातींसाठी जेव्हा पैशांची गरज आहे ना, ते म्हणतात स्किल फीस पाहिजे, किती एवढे कमी पडतात ते हे घे माझ्याकडनं. गाडी घ्यायचे कमी पैसे पडतात, हे घे माझ्याकडनं. आजही या एजमध्ये ते पैसे देतात. ते का देतात ते तर त्यांनी एवढी प्रोव्हिजन केलेली आहे का कोणत्याही मिनटाला स्वतःचा तर काहीच त्रास नाही मुलांना, आणि मुलांचंही काही राहिलं तरी ते आजही पैसे द्यायला तयार. ही जी फायनान्शियल बॅकअप त्यांनी करून ठेवलेली आहे, हे जे ऐश्वर्य ते भोगत आहे, हे जे बिंदास लाईफ ते जगत आहे, असं लाईफ तुम्ही पण जगावं भरभरून. ह्याच्यापेक्षा काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमचे स्वप्न असेल, फॉरेन ट्रिप असेल, कुठे अजून काही गाडी घ्यायची असेल, एकाला आता 25 लाखाची किंवा 30 लाखाची मारुती म्हणजे महिंद्रा गाडी आलेली, एकदम बेस्ट गाडी आहे, ती लॉन्च होत आहे आणि 6-8 महिन्यात काहीतरी तिचं बुकिंग केल्यावर ती गाडी मिळते. आता ह्याच्यासाठी तो 25-30 लाख एकाच झटक्यात म्हणजे इन्व्हेस्ट करायला तयार आहे. तर कोणत्याही परिस्थितीत असं काहीतरी घ्यायचं असेल तर प्रोव्हिजन पाहिजे. आज मुलाला घर घ्यायचं आहे तर EMI तो भरू शकतो, पण स्टार्टिंगला जो कॅश पाहिजे 10% आसपास ते त्याच्याकडे नाही. म्हणजे आज विचार करा, EMIची ताकद त्या मुलाला दिली गेली आहे, पण जो स्टार्टिंग आता माहिती आहे मुलाचं म्हणजे लग्न करायचं आहे तर घर वगैरे हे सगळं लोक बघतील. मग घर घेण्यासाठी कमीत कमी डाऊन पेमेंट 10% तरी आपल्याला करावं लागेल. मग जेव्हा तो कामाला लागला त्यावेळेस त्याला जर सांगितलं असतं थोडा थोडा पैसा साईडला ठेव, थोडा मी देतो, 4 वर्षानंतर आपल्याला जेव्हा घर घ्यायचं असेल तर त्याच्या वेळेस आपल्याकडे पैसा राहील, तर टेन्शन नसतं राहिलं. आज धावपळ काय का ते प्रोव्हिजन केलेलं नाही आहे, लोन थोडंसं कसं आहे, मग कुठून ॲडजस्ट करायचे, तर मग एवढ्या जे सेविंग्स आहेत तिथून पैसे ॲडजस्ट करायचे. अरे भाऊ, हे जे मागचे सेविंग्स आहेत तुम्ही यूज कराल, तुमचं आज घर होऊन जाईल. रिटायरमेंटसाठी कोण लोन देणार आहे तुम्हाला? रिटायरमेंटसाठी कोण तुम्हाला पैसा देणार आहे?
तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, सगळ्या मिसमॅच होऊन जातात. का मिसमॅच होऊन जातात? तुम्ही गोल अलाइन केलेले नाही आहे. जसं तुमच्यासमोर परिस्थिती येते ना, कुठून तरी ॲडजस्टमेंट करून आयुष्य जगत असतात. थोडंसं प्रॉपर प्लॅन करा. मुलांसाठी काय करायचं आहे, आपल्या स्वतःसाठी काय करायचं आहे, आयुष्य भरभरून कसं जगायचं आहे. आयुष्य एकदा येतो, जिंदगी न मिले दोबारा. आयुष्य जर मस्त जगायचं असेल, टेन्शन फ्री जगायचं असेल ना, तर एकदम 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 मस्त पद्धतीत त्याचं नियोजन करा. त्याच्यासाठी काहीही मदत लागली तर 9822395193 तुम्हाला दिशा देण्याचं काम आम्ही जरूर करू. आणि दिशा जर चांगली राहिली तर तुमची दशा पण चांगली होऊन जाईल. धन्यवाद.